ज्या फिनिशिंगने आपण ब्लाऊज कटिंग करतो त्याच फिनिशिंगने परफेक्ट ड्राफ्टिंग करतो किंवा फिनिशिंगने कटिंग, त्याचबरोबर स्टिचिंग पण तितकंच महत्त्वाचं. बऱ्याच जणांना वाटतं कटिंग परफेक्ट आले तर स्टिचिंग पण बरोबर येतं. असं नाही, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये फिनिशिंग हे शेवटपर्यंत दाखवायचंच आहे. प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. ब्लाऊज शिवला परफेक्ट तर फिटिंग पण परफेक्टच महत्त्वाचे आहे. हा झाला आपला फ्रंट पार्ट. त्याच्यातून आपण गळा कटिंग करतोय. त्याला गळा पुढचा बॅकचा पण गळा आपण कटिंग करून घेणार आहे. हा आपला बॅक पार्ट झालेला आहे, हा फ्रंट पार्ट पण झालेला आहे. आता आपण स्लीव्स कटिंग करणार आहे. कधी कधी हा ब्लाउज पीसचा जो पार्ट असतो तो थोडासा कमी जास्त असतो, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, त्याला आता थोडंसं जुळवून घेणार आहे आणि आता स्लीव्हला कटिंग करणार आहे. आपण स्लीव्स कटिंग करून घेतलेली आहे. पाहू शकता ते स्लीव्ह झाले आपले. आता आपण आपली क्रॉस पट्टी, गळ्याच्या पट्ट्या आणि हुकलूक पट्ट्या काढणार आहे. तर पहिल्यांदा तर आपण काय करणार आहे, आपली क्रॉस पट्टी काढून घेणार आहे. तर क्रॉस पट्टी जी आहे डबल फोल्डेड 3 आणि 3.5 काढायची आपल्याला. तर जी आपली क्रॉस पट्टी पेपर कटिंग निघाली आहे त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून आपण काय करणार, 3 आणि 3.5 कटिंग करणार आहे. तर अशा पद्धतीने बरोबर आपण काय करणार, आता क्रॉस पट्टी कटिंग करून घेणार आहे. त्याला असं ड्रॉ करून घेऊ शकतो आपण. अशा पद्धतीने ड्रॉ करून झाल्यानंतर तिला काय करायचं, आपल्याला कटिंग करून घ्यायचंय. या क्रॉस पट्टी आपण डबल फोल्ड केल्यानंतर इथे मध्य सेंटरला आपण बरोबर